आपल्यासोबत सरनाईक साहेब. सरनाईक सर, तुम्ही पहिल्याच दिवशी यांत आज खातेवाटप झालं आणि पहिल्याच तुम्ही ॲक्टिव्ह मोडमध्ये आलात. खूप सारं समस्या एस टी महामंडळामध्ये त्या तुम्ही पाहणी केली, काय सांगाल? नाही, प्रामुख्यानं मी आज पाहणी करायला आलो याचं कारण असं होतं की 15 फेब्रुवारी रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी एका बस ह्या कार्यक्रम होता ह्या ठिकाणी आणि इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण होतं. त्यावेळेस छोट्या छोट्या सुविधा ज्या नागरिकांना किंवा प्रवाशांना हव्या आहेत, आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना हव्या आहेत, त्याची पाहणी केली होती. आणि शौचालयाची झालेली दुरावस्था, त्यांना गरम पाणी, थंड पाण्याची व्यवस्था, पिण्यासाठी पाणी, ह्या छोट्या छोट्या गोष्टींची पाहणी केली असता अतिशय दारुण अवस्था होती. आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले होते आमच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यासमोर की ह्या गोष्टींची पूर्तता तुम्ही लवकरात लवकर करा. परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आज काही त्याच्यामध्ये बदल झालेला मला दिसून आला नाही. जी परिस्थिती त्यावेळेस होती तीच आज कायम मला दिसली आणि त्यामुळे मी अतिशय नाराज आहे. मला असं वाटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्या सगळ्या सुविधा आता प्रवाशांना आणि आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना मिळाल्या असेल, परंतु काही मिळालं नाही. पिण्याच्या पाण्याची असुविधा आहे, शौचालय अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत, गरम पाणी थंड पाण्याची व्यवस्था नाही आहे, खोटी उत्तरं मला दिली गेलेली आहेत. परंतु पहिल्याच व्हिजिटच्या वेळेस कुणावर कारवाई करणं योग्य नाही, म्हणून मी आता शांत बसलेलो आहे. परंतु 1 महिन्याचा अवधी त्यांना दिलेला आहे. 1 महिन्याच्या अवधीमध्ये ह्या सगळ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. सर, तो विजयी झाल्यानंतर तुमच्या नातवानं तुम्हाला छोटी गाडी दिली होती आणि आता शिंदे साहेबांनी अख्ख्या राज्याची परिवहन जबाबदारी तुमच्यावर स्वीकारली. खूप मोठं म्हणजे मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडील. कारण शेवटी ही एस टी सेवा आहे, प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. कारण हे शरीराच्या जशा रक्तवाहिन्या असतात तशी महाराष्ट्रभर पूर्ण गावाखेड्यात पोचलेली आपली ही एस टी सेवा आहे. ती सर्वसामान्य जनतेपर्यंत कशी पोचेल, त्यांना सुविधा कशा मिळतील, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सुविधा मिळणारी ही परिवहन सेवा ठरावी माझ्या कार्यकाळामध्ये असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर प्रवाशांना सुविधा देत असताना जे आमचे एस टीचे कर्मचारी आहेत, आमचे ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, बाकीच्या गोष्टींसाठी काम करणारे आमचे जे कर्मचारी आहेत, त्यांनासुद्धा कसं त्यांच्या तोंडावर हास्य येईल, त्यांच्या कुटुंबियांना कसं आनंद वाटेल. अनेक वेळा त्यांना पगार वेळेवर मिळत नाही, बऱ्याच वेळा त्यांना बोनस मिळत नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत ते होणं चुकीचं आहे. त्यामुळे ह्या समन्वय साधून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देत असताना प्रवाशांना सुविधा कशा देता येईल यासाठी मी प्राधान्यानं जबाबदारी आजपासूनच स्वीकारलेली आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या नातू जो रेहांश आहे, मी विजयी झाल्यानंतर त्यांनी लाल दिव्याची गाडी मला एक जुन्या काळातले जे ॲम्बेसेडर वापरायचे तशी दिली होती. कदाचित तो व्हिडिओ किंवा त्याच्या भावना शिंदे साहेबांच्या कानावर गेल्या असतील म्हणून शिंदे साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली असं मला वाटतं. सर, राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीचे 2-3 मंत्री आले, त्यामुळे पालकमंत्रीमधून वाद होत आहेत. ठाण्याला स्थानिक पालकमंत्री नव्हता, आता तुमच्या शनी तालुका स्थानिक पालकमंत्री मिळणार का ठाणे? प्रताप सरनाईकना पालकमंत्री पदाची गरज नाही आहे. कारण शिंदे साहेबांनी एवढं मोठं खातं दिलेलं आहे की त्या खात्याच्या माध्यमातून पूर्ण राज्याची सेवा करायची संधी मला शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेली. आणि माझं स्वतःचं जर मत विचाराल तर आणि शिवसैनिकांची भावना जर विचाराल की गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना शिंदे साहेबांनी ह्या जिल्ह्याला एक उच्च पातळीवर घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी करावं, पण ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारून ह्या ठाणे जिल्ह्याला भरपूर सुविधा जशा पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी प्राप्त करून दिलेल्या आहेत तशा सुविधा प्राप्त करून द्यावा अशी माझं मन मला सांगतं. आणि ते निश्चितपणे माझ्या मागणीचा विचार करून ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतील. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यांनी सांगितलं की एस टीचा प्रवास सुखकर होईल. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह मी हिरा डाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.